Smart nutrition is not about eating imported foods, but rather choosing right food which will suit your gut, pockets, as well as culture. 5 reasons why I always say wheat is better than oats for Indians. Number 1, wheat आपलं स्टेपल फूड आहे. आपल्या गटमधला मायक्रोबायोम त्याला डायजेस्ट करण्यासाठी फुल्ली अडॅप्टेड आहे. त्यामुळे गहू आपण लवकर डायजेस्ट करू शकतो ओट्सपेक्षा. नंबर 2, व्हीट आपलं लोकल फूड असल्यामुळे इझिली अवेलेबल सुद्धा आहे आणि चीपली अवेलेबल सुद्धा आहे दॅन ओट्स. नंबर 3, ओट्स आपण फॉरेनर सारखे खातो कुठे, आपण त्याला इंडियन रेसिपीजमध्ये कन्वर्ट करायला जातो. म्हणजे त्याचे डोसे, उपमा किंवा खिचडी बनवतो आणि त्याचा कॅलरी काउंट वाढवून बसतो. ओट्स तुम्ही ग्लुटेन रिप्लेसमेंट म्हणून खाणार असाल तर लेट मी टेल यू वन थिंग. मोस्ट ऑफ द टाइम्स इन इंडिया ओट्स आर ग्रोन, ट्रान्सपोर्टेड अँड पॅकेज्ड अलॉंगसाइड व्हीट. त्याच्यामुळे ओट्समध्ये ऑलरेडी व्हीटचं म्हणजे ग्लुटेनचं कंटॅमिनेशन हे झालेलंच असतं. त्यामुळे ओट्सच्या पॅकेटवरती जेव्हा असं स्पेसिफिकली मेन्शन्ड असतं की ग्लुटेन फ्री ओट्स, तेव्हाच तुम्ही ते ओट्स ग्लुटेन फ्री सबस्टिट्यूट म्हणून वापरू शकता. पण अशा वेळेला ते जास्ती एक्सपेन्सिव्ह सुद्धा असतात. आणि नंबर 5, न्यूट्रिशनली कम्पेअर कराल तर ओट्समध्ये फायबर गव्हापेक्षा कमी, कॅलरीज जास्ती आणि बी कॉम्प्लेक्स विटॅमिनचा ग्रुप सुद्धा कमी आढळतो. प्रोटीन्स थोडेसे जास्ती असतात, पण आपण आपले गव्हाचे प्रिपरेशन्स नुसते खातोच कुठे. उसळ, वरण किंवा अंड्याबरोबर त्याला पेअर केलं तर आपला प्रोटीन इंटेक सुद्धा गव्हाबरोबर जास्तीच असतो. ओट्समध्ये असलेले सोल्युबल फायबर्स कोलेस्ट्रॉल कमी करतात असा क्लेम असेल तर त्यापेक्षा आपल्या डाळी आणि फ्लॅक्स सीड्स आर इक्वली इफेक्टिव्ह. Smart nutrition is not about eating imported foods, but rather choosing right food which will suit your gut, pockets, as well as culture. See you.